नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एकाता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे आम्ही सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत। तेव्हा मित्रांनो हे बघा, आजच्या ह्या ट्विस्टमध्ये आता शिल्पा आणि शलाका आणि विद्याधर हे मात्र आनंदीच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करत आहे। कारण जेव्हा शिल्पाला समजतं की आता विद्याधर आणि शलाका हे दोघंही युगंधरच्या जीवावर उठलेले आहे, कारण युगंधरला मारण्याचा कट या दोघांनी रचलेला आहे आणि ते असा कट रचलेला आहे की कुणाला काहीच कळायला नको। आणि ह्या आनंदीच्या आयुष्यामध्ये शेवटची वटपौर्णिमा आहे आणि ही शेवटची वटपौर्णिमा आनंदी कधीच आयुष्यामध्ये साजरी करू शकणार नाही असा प्लॅन मात्र यांनी रचलेला असतो। म्हणजे युगंधरच्या जीवावरच हे उठलेले असतात आणि आता हे सत्य मात्र पृथ्वीसमोर आलेलं आहे आणि मिताली प्रांजल या सगळ्यांसमोर। परंतु एकटी आनंदी मात्र आता ह्या धाडसाने आज मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी युगंधरचा जीव तर वाचवणार तर आहेच, परंतु आज हे सत्य म्हणजे पृथ्वी मिताली प्रांजल यांच्यासमोर आता हे जे आपल्या आईबाबांचं लग्न झालेलं आहे, आनंदी ही आपली आई आहे हे सत्य जेव्हा येणार आहे आणि त्याच वेळेस मात्र आनंदीला म्हणजे घरातून बाहेर काढणाऱ्या ह्या आनंदीचं मात्र जे सत्य आता ह्या मुलांसमोर आलेलं आहे, तर त्यामध्ये जेव्हा आता मिताली आणि हे प्रांजल हे सगळेजण मात्र आनंदीवर इतकं प्रेम करायला सुरुवात करतात, परंतु जेव्हाही हे सत्य त्यांना समजतं आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीचे बाबा तिथे धावतच येतात आणि आनंदीच्या सत्यासाठी कसं लढतात। युगंधर आणि आनंदी यांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे, युगंधर कसा म्हणजे एक देव माणूस आहे, हे सगळं काही सत्य आज मात्र हे आपल्या आनंदीचे बाबा म्हणजे बापू सगळं काही सांगणार आहेत। आणि ह्या पृथ्वी प्रांजल यांचे सगळ्यांचे मात्र डोळे उघडत ह्या विद्याधरला आता एक अशी भयानक शिक्षा कशी मिळणार आहे ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तेव्हा मित्रांनो हे बघा, युगंधरने जेव्हा आनंदीला हे व्रत करण्याची परवानगी दिलेली असते वटसावित्रीचं, आणि वटसावित्रीचं व्रत तू करू शकते, कारण जेव्हा आनंदी आपल्या बाबांसमोर फोनवर बोलत आहे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। ती आता बाबांना सांगते, बाबा या घरात मी आनंदी आहे। तेव्हा युगंधरचे डोळे भरून येतात, कारण आनंदीला या घरात कोणतंच सुख नाही, तरीसुद्धा मोठेपणाने ती आपल्या बाबांना सांगते की मी सुखी आहे। मग आपण तिच्यापासून तो हक्क का हिरावून घ्यायचा जो तिचा हक्क आहे। म्हणून तर युगंधरने आनंदीला पूजा करण्याची परमिशन दिलेली आहे आणि हे शिल्पाला मात्र खूपच नडतं। शिल्पाला राग येतो, कारण जेव्हा आनंदी आता ही नटून थटून बाहेर येते आणि नटून थटून बाहेर आल्यानंतर युगंधर तिच्यासोबत आता पूजेला जायला निघतो, मंदिरात जायला निघतो आणि त्याच वेळेस मात्र आता आनंदीने मुलांना खुश करण्यासाठी जे सुनीताताई यांनी जे हार विणून म्हणजे वेण्या विणलेले आहेत आणि ते सगळे गुंफलेले फुलं आणि त्या वेण्या घेऊन आता जेव्हा आनंदी बाहेर येते तेव्हा सगळेजण म्हणजे पृथ्वी प्रांजल आणि मिताली खूपच खुश होतात। मिताली आणि पृथ्वी आता म्हणतात की आनंदी तुझे आभार कसं मानू तेच मला कळत नाही, कारण आमच्या आई एकदम परफेक्ट जशी ह्या वेण्या करायची अगदी तसं परफेक्ट तू वेण्या बनवलेल्या आहेस आणि आमचं काम खरंच खूप हे जे केलेलं आहेस, आज तू खरंच आमच्याकडे जे काही मागायचं आहे ते मागू शकते। खरंच आज आम्ही तुझ्यावर खूप खुश आहोत आणि चल तू आमच्यासोबत मंदिरात येतेस का। त्यावरती आता युगंधर म्हणतो की ठीक आहे आणि युगंधर रागाने मात्र मुलांकडे बघत असतो, पण पृथ्वी म्हणतो की ज्या माणसाशी आम्हाला कोणतं नातं ठेवायचंच नाही त्या माणसाला आम्ही बरोबर नाही घेऊ शकत। त्यावरती आनंदी म्हणते की हे बघा, आज मात्र जे सत्य आहे आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईची इतकी मोठी इच्छा पूर्ण करण्याची ठरवलेली आहे, मग तुम्ही तुमच्या आईला दुःखी करणार आहात का। कारण समिताताईंचा त्यांच्या पतीवर किती म्हणजे जीव असेल आणि आज मात्र त्यांनी नटून थटून त्यांच्या पतीसाठी ही जी म्हणजे पूजा आहे तर ती केली असते की नाही, मग तुम्ही आज तुमच्या वडिलांना दुःखी करून तुमच्या आईला सुद्धा दुःखी करणार आहात का। तेव्हा आता मिताली प्रांजल म्हणतात की हो नाही,
आमच्या आईला मी कधीच दुःखी करू शकत नाही. पण खरंच आनंदी, तुला एक गोष्ट सांगतो, तू जरी आमच्यापेक्षा वयाने लहान असेल तरीसुद्धा तू आमच्या सगळं काही आईचे गुण तुझ्यात आहे. का कुणास ठाऊक तुझं कौतुक का करावं असं वाटतं आणि तुझ्याबद्दल आम्हाला असं आपलेपणा का वाटतो तेच कळत नाही. शिल्पाला फारच राग येतो. शिल्पाला असं वाटतं की आता सगळेजण आनंदीच्या आहारी गेलेले आहेत. घरातील नोकर, बापू, माई आणि आता त्यात म्हणजे मुलंसुद्धा आनंदीच्या बाजूने झालेत. मुलांनासुद्धा आनंदीचा फार पुळका लागलेला आहे. तेव्हा आजच्या दिवशी मात्र आनंदीने समिधा बनवायची एकदम तसा मस्त पूजेचं ताट वगैरे करून जे सगळं व्यवस्थित केलेलं आहे, एकदम समिधा करायची तसा पूजेचा प्रसाद वगैरे तिने बनवलेला असतो. आणि तो प्रसाद मात्र आता जेव्हा मुलं पाहतात तर त्यांना आपल्या आईची आठवण होते. ते आनंदीच्या पाया पडतात. आनंदीला म्हणतात की खरंच आम्हाला म्हणजे आमची आई तुझ्या रूपात आम्हाला दिसत आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता विद्याधर हसत असतो, कारण विद्याधरला माहिती असतं की शलाकाने एक प्लॅन केलेला आहे आणि आज युगंधर दादा मात्र काही वाचून घरी नाही येऊ शकत. त्यामुळे किती काही झालं तरी आज मी नाही, म्हणजे ह्या विद्याधरला म्हणजे त्याला असं वाटत असते की युगंधर आता नक्कीच त्याचा शेवटचा क्षण आहे आणि तो काही वाचून घरी नाही येऊ शकणार, म्हणून त्याला आनंद होत असतो. आणि शलाकाने मात्र असा काही प्लॅन केलेला असतो का आता मात्र युगंधरच्या म्हणजे त्याला मारण्यासाठी तिने काही गुंड पाठवलेले असतात आणि युगंधरला मारायचं आणि हे सगळं काही आनंदीवर आलं पाहिजे. आणि त्याच वेळेस मात्र आता मंदिरात गेलेले असताना आता ह्या आनंदीने सगळं संकट आपल्यावर ओढून घेतलेलं असतं, कारण आता आनंदीने युगंधरचा आज सती सावित्री बनून जीव वाचवलेला आहे. आणि आता शिल्पाला तर इतका राग येतो, कारण युगंधर आणि मुलं सगळेजण एकत्र पूजेला जायला निघालेले आहेत. आणि आता जर मंदिरात कोणी यांना एकत्र बघितलं तर लोक काय म्हणतील. आणि त्याच वेळेस मात्र आता सगळेजण मंदिरात येतात. मंदिरात आल्यानंतर आता ह्या शलाखाने जो प्लॅन साधलेला आहे, कारण काही झालं तरी युगंधरला मारायचं म्हणजे मारायचंच. आणि आता विद्याधर लगेच शलाकाला फोन करून सांगतो ते सगळेजण मंदिरात जाण्यासाठी निघलेले आहे आणि तू काय करायचं, तुझा कोणता डाव तुला साधायचा आहे ते तू साधू शकतेस. तेव्हा शलाका म्हणते की ठीक आहे विद्याधर, आता बघ, कारण आता तुझ्या भावाच्या जे काही मृत्यूची बातमी आहे लवकरच तुझ्या कानावर येईल. तेव्हा लगेच आता सगळेजण मंदिरात येतात. मंदिरात आल्या क्षणी मात्र आता सगळेजण आनंदी, युगंधर आणि ह्या मुलांकडे पाहत असतात आणि सगळ्यांना असं वाटतं की समिता ताईच आज मंदिरात आलेले आहेत. सगळेजण मात्र आता आनंदी आणि ह्या युगंधर या दोघांचं कौतुक करत असतात. खरंच आता म्हणजे आनंदीने मन जिंकलं युगंधरचं. लग्न झालं म्हणजे कमी वय असूनसुद्धा तिने युगंधरला सगळं काही आपलंसं केलं आणि मुलांनासुद्धा, म्हणून आता सगळी काही हे तिथे बोलायला सुरुवात होते. पण आबा, आरती हे सगळेजण मंदिरात आलेले आहेत आणि ते सुद्धा देवदर्शनासाठी आलेले असतात. आणि जेव्हा आता मुलांसमोर हे सत्य येतं, कारण आनंदी ही घरातील नोकर नसून ती मात्र आता या घरातील आपली आईची जागा तिने घेतलेली आहेत, म्हणून पृथ्वीला तर आणखीनच राग येतो. पृथ्वी वाटेल तसं मात्र आता आपल्या वडिलांना बोलायला सुरुवात करतो. पण आता लगेच तेथे आनंदीचे बाबा ते आबा असतात आणि आबा हे सर्व ऐकतात. आबा म्हणतात की हे बघ पृथ्वी, तुझा फार मोठा गैरसमज झालेला आहे. अरे, आनंदी आणि युगंधर यांचं लग्नाच्या परिस्थितीत झालेलं आहे. त्या परिस्थितीत मात्र तुझ्या वडिलांची काही चूक नाही आणि जरीही तू मात्र त्यांना दोषी मानत असशील, पण नाही, हे सगळं काही तुझ्या तो विद्याधर काका त्याच्यामुळे झालेलं आहे आणि ती शलाका, कारण माझ्या आनंदीचं ठरलेलं लग्न त्यांनी मोडलं. आणि आज म्हणजे आनंदीची जी अवस्था आहे, जी त्या घरामध्ये राहते, त्या घरामध्ये तिला असं स्थान आहे, ती फक्त राहते. तिला मात्र युगंधरने बायकोचे हक्क दिलेले नाहीत. अजूनसुद्धा युगंधर चुकलेले नाहीत. त्याने फक्त आता हे जे मोडलेलं लग्न आहे त्या विद्याधरने आता इतकं सगळं काही करून माझ्या आनंदीचं लग्न मोडलं होतं, पण देवासारखा धावत येऊन युगंधरने मात्र तिच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि तिच्याबरोबर लग्न केलं आणि माझ्या आनंदीचं होणारं आयुष्य वाचवलंस. त्यामुळे हे बघ, जरीही त्यांचं लग्न आता झालेलं असलं पण तरीसुद्धा माझ्या आनंदी म्हणजे तिला कोणतेही त्या घरात सुनेच्या आणि ना बायकोचे हक्क आहेत. ती फक्त त्या घरात एक नोकर म्हणून राहते. तेव्हा आता आनंदी म्हणते की बापू, तुम्ही प्लीज काही बोलू नकास. आणि आता माई आणि बापूसुद्धा सगळेजण तिथे आलेले आहेत, धनश्री वगैरे. तेव्हा मात्र
आता मंदिरात आता हे सगळं काही सुरू आहे, पण आता आबा म्हणत असतात की किती काही झालं तरी आज मला पृथ्वी तुला एक सत्य अजून सांगायचं आहे, कारण तू ज्याच्यावर इतका विश्वास ठेवतो आणि ज्या काकाने तुला मात्र इतकं सगळं काही आपल्या वडिलांबद्दल खोटं सांगितलेलं आहे, तुझ्या डोळ्यावर जी काही आहे अविश्वासाची पट्टी बांधली गेलेली आहे, तर मी तुला सांगतो पृथ्वी, हे बघ तुझा बाप चुकीचा नाही, तू मात्र आपल्या बापावर विश्वास ठेव, कारण तो एक देव माणूस आहे. आणि समिधा ताईंचं म्हणताल तर समिधा ताईंचा जो मृत्यू झालेला आहे, तर त्या मृत्यूला मात्र आता एक अशी व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे तुझी मावशी शलाका मावशी. कारण शलाकाला मात्र ह्या युगंधरशी लग्न करायचं होतं, पण युगंधरने शलाकाला डावलून समिधाशी लग्न केलं होतं, आणि आता त्याचाच बदला म्हणून मात्र ह्या शलाकाने सुद्धा यामध्ये सर्व कारस्थान ओढलेले आहे. आता शिल्पाला तर ती घरी असते, तिला फार राग येत असतो, तिला असं वाटतं या आनंदीचं काय करावं आणि काय नाही, म्हणून मात्र तिने ठरवलेलं असतं की आनंदी घरात येता क्षणी तिला हाताला धरायचं आणि तिला घराच्या बाहेर काढायचं. पण जेव्हा आता हे शलाकाचा एक गुंडा आहे, तर त्या गुंडाने मात्र आता जे काही एक प्लॅन रचलेला असतो, आणि तेथून मात्र तो जेव्हा आता ह्या युगंधरला ढकलून द्यायला येतो, युगंधरला मारायला येतो, कारण युगंधरवर त्याच वेळेस हल्ला होतो, परंतु आनंदीमध्ये येते आणि आनंदीने मध्ये येऊन सगळं काही वार आपल्या अंगावर झेललेला असतो. आनंदीच मात्र आता पडते, तिला आता म्हणजे डोक्याला लागलेलं असतं, आणि त्याच वेळेस सगळं काही पृथ्वी पाहतो. पृथ्वी बघून मात्र धावतच त्या गुंडावर जातो आणि त्या गुंडांना मारतो, आणि त्या गुंडांना विचारलेलं असतं की हे सगळं कोणी केलं, आणि त्या गुंडाने शलाकाच मावशीचं नाव घेतलेलं असतं. हे सगळं सत्य ऐकल्यानंतर पृथ्वीला मात्र फारच राग येतो. पृथ्वी म्हणतो की एकतर माझ्या आईचा सुद्धा जीव घेतला, आणि आता म्हणजे आई समान असणाऱ्या ह्या आनंदीला सुद्धा मारायला ही शलाका मागे पुढे बघत नाही. माझ्या वडिलांच्या जीवावर उठली, आज मी तिला नाही सोडणार. म्हणून पृथ्वी आता खूप भडकलेला असतो. पृथ्वीला इतका राग येतो. पृथ्वी मात्र आपल्या आनंदी आणि आपल्या बाबांची माफी मागतो. हे बघा, आम्हाला माफ करा, आमच्याकडून फार मोठी चूक झाली आणि बाबा तुमची माफी मागावी तितकी कमी आहे, प्लीज माफ करा. म्हणून मात्र पृथ्वी आपल्या बाबांची माफी मागतो आणि घट्ट मिठी मारतो, आणि त्याच वेळेस आनंदीच्या डोक्याला लागलेलं असतं. आनंदीच्या डोक्याला लागून तिला चक्करून ती खाली पडते. पृथ्वी तिला उचलतो आणि युगंधर घाईने सगळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. आणि आता शिल्पाला असं वाटतं की हे आनंदी या म्हणजे जगातच नकोय, आपल्या घरात तर काय, परंतु ती आपल्या आयुष्यातून गेलेली कायमची कटकटच नकोय. म्हणून मात्र तिने आता आनंदीला घराच्या बाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं. पण त्याच वेळेस मात्र जेव्हा आता ही युगंधरवर मात्र हल्ला झाला, तो आनंदीमुळेच झालेला आहे असं शिल्पा जेव्हा आनंदीवर आरोप करणार, पण त्याच वेळेस मात्र आता पृथ्वी शिल्पाचा हात धरून शिल्पाला अडवणार आणि आनंदीला स्वतः आई म्हणून घरात घेणार. हे आता बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ते मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर पुढे काय होतं. म्हणजे शलाकाला मात्र पृथ्वी कसा धडा शिकवतो आणि विद्याधरला सुद्धा, ते मात्र आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.